निवडणुकीच्या झाकूसाठी सध्या आज गावात बच्चू मोठा जबरदस्त अशा सभेचं आयोजन केलंय आणि लोकांचा काय वेळ राजो तुम्हाला लोक दाखवलं लोक पहा अरे बापा बापा लोक आहेत का काय वेळ राजो अरे गेला लोकच लोक आहेत ना हजारोच्या संख्येनं लोक या ठिकाणी सध्या आता जेमतेम बच्चूभाऊ या ठिकाणी आगमन झालाय अरे गावात कोणी राहिलं का नाही हजारोच्या संख्येनं बच्चूभाऊ या कार्यक्रमात सध्या या ठिकाणी आले आहेत तुम्ही पाहू शकता अरे बापा रे निरा बाया माणसं लेकरं बुढे बाडे सारे जण या ठिकाणी आले आहेत हजारोच्या संख्येनं लोक आजच्या सभेत आलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे बाबासाहेबांच्या संविधानाचे खऱ्या अर्थाने आम्ही पाहतोय मेहरबानी आहे आणि आज कोणी जर असं म्हणत असेल का लाडकी बहीण बन होईल बिलकुल बनवणार नाही जिथपर्यंत बच्चू जिवंत आहे टायगर अभी जिंदा आहे आताच प्रीतीताई बनले पाठिंबा देऊन आलो बैंड है शेरनी है तो हमारी प्रीतीताई पण किसान और मजदूर की वाघिनी है प्रशांत पाटील आमचे अविनाशजी भोरे आणि संतोष ताडे आणि बंटीजी रामटेके असन शैलेश असन गवई साहेब असणार आता नवीन आला मी नाव विसरलो वंचित मधून संतोष ताडे आहे आपला धानोऱ्याचा आहे खंडारे आहे सतीश राऊत आहे राजेश वाटाणे आहे मानापुरे आहे सगळेजण आताच गळ्यानं शेअर म्हटला बाबा सौदागर वो सौदा कोई नोटों का थोड़ा करता है हमारे रोज रे बाबा एवढं पुढे वाचत बसतो मित्र या शेगाव मध्ये ग्रामीण रुग्णालय आपण दिलं गावात होणार ग्रामीण रुग्णालय हे राज्यातलं पहिलं रुग्णालय आहे जिथं फक्त प्राथमिक आरोग्य केंद्रच असतं कामामध्ये बच्चू कधी कमी पडलं का मी अजून एक सांगतोय तुमच्या आशीर्वादाने निवडून येणारच आहो आणि जेव्हा संकट येईल जेव्हा दुःख येईल जेव्हा शिक्षणाचं काम राहील बच्चू कडू शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय या गरीबाच्या दुःखातच आम्ही नातं निर्माण करतोय बच्चू कडू धर्म आणि जातीमध्ये नातं निर्माण करत नाही जिथं दुःख आहे तिथं बच्चू कडूची मैत्री आणि नातं निर्माण होतंय 75 वर्ष झाले भाऊ 50 वर्ष काँग्रेस होते 25 वर्ष भाजपा होते अजूनही जिल्हा परिषदच्या शाळेच्या शिक्षणाची व्यवस्था बदलली नाही आम्ही विधानसभेत बोललो विधानसभेत आवाज उठवला सरकार आमचं नाही तुम्ही म्हणा तू 20 वर्ष आमदार होतो त्या काय केलं प्रश्न बजेट मध्ये असतं बजेट मध्ये किती पैसे ठेवायचं 100 रुपये जेव्हा गावात येतं तेव्हा आम्ही पाहतोय 75 रुपये अधिकारी कर्मचारी नेत्याला जात असतात आणि हजारो गावकऱ्यासाठी जर 25 रुपये उरत असेल तर त्याचा विरोध करण्यासाठी बच्चू कडू उभा लक्षात ही मुद्द्याची लढाई आहे मित्र आणि म्हणून हे सगळी व्यवस्था बदलायची असेल तर जेव्हा आम्ही पाहतोय ते सरकार जेव्हा बनेल तेव्हा आता राज्यामध्ये कोणाचंही सरकार बनत नाही जेपर्यंत आपण जिथं उभं राहत नाही तोपर्यंत सरकार बनणार नाही आपल्याशिवाय बनणार नाही
आणि जेव्हा आपल्याशिवाय सरकार बनणार नाही तेव्हा मी सांगितलं शाळा असेल हॉस्पिटल असेल एवढ्या चकाचक जिथं आम्ही पाहतोय मंत्र्याचा उपचार होते ना तसा उपचार आमच्या रुग्णालयात झाला पाहिजे ही बजेटमध्ये आम्ही अशा प्रकारची तरतूद करतो। मित्र ही लढाई मुद्द्याची आहे आणि मग त्याच्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। योगायोगानं मागच्या वर्षी चौका मारला आणि या वर्षी बॅट हाती आली आहे। आता नो बॉल वर चौका मारायचा आहे म्हणजे आउट व्हायचं कामच नाही साहेब। नो बॉल वर चौका मारला आणि कॅचे गेली तर आउट हो त्याच्यानं नो बॉल वर चौका आहे। जे लोक उभे आहे ते तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीने उभे केले त्याच्यावर मी बोलणार नाही। आणि मग या परिसरातलं एकंदरीत काम प्रत्येक गावातला बौद्ध विहार असेल बच्चूकडून कधी जात पात धर्म पंथ आम्ही पाहिला नाही मित्र। 1000 किलोमीटरचे पाण्याचे रस्ते आपण आणले। इथल्या अशेगावच्या बौद्ध विहाराला किमान 40 ते 50 लाख आणि अधिकही कमी पडले तर आम्ही माग हटणार नाही। अण्णाभाऊ साठेचं पण स्मारक आपण इकडे बांधतोय आणि या सगळ्या परिसरामध्ये शिवबा आणि भीमराव आंबेडकरांचं एक चांगलं स्मारक आम्ही उभं करणार आहोत। एकानं राज्य केलं तलवारीच्या ताकदीवर आणि भीमरावजी आंबेडकरांनी राज्य चालवलं पेनाच्या ताकदीवर। लक्षात घ्या ही मैत्री ही दोस्ती आम्ही पाहतोय। हा विचार लोकांच्या घराघरापर्यंत नेण्याचं काम आम्ही करू। कोणावर आघात होणार नाही। कोणाविषयी आम्ही पाहतोय बच्चूकडून 20 वर्ष आमदार झाला जातीच्या नावानं कोणाला वापस केलं असं एकही उदाहरण 20 वर्षात सापडत नाही। जो आला त्याला मदत करण्याचं काम मित्र केलेलं आहे आणि म्हणून आम्ही पाहतोय तुम्ही अजून 2 सभा मध्ये आहे त्याच्यानं मला जावं लागतं। खरं तर कडूबाई घराचं गाणं ऐकायचं होतं पण आता स्पेशल निवडून आल्यानंतर एक कार्यक्रम तुमचा नक्की होईल आणि तेव्हा आम्ही ऐकू। बंटी रामटेके आमचे शहर प्रमुख आहेच महानगर प्रमुख। मित्र आपण सर्व आया बहिणी हो मला वाटतं हा विजय तुम्हाला मला हाती आणून द्यायचा आहे। सगळे विरोधात आहे। भाजप काँग्रेसने मदत करायला तयार आहे मले पाळासाठी काही करायला तयार आहे पण मी बिलकुल प्रसन्न आहो। माझ्या चेहऱ्यावर काही टेन्शन दिसते का तुम्हाला? कारण तुम्ही जेव्हा माझ्या सोबत आहे तेव्हा अख्खे हिंदुस्थानातले पक्ष जरी एकत्र झाले तरी याचा बाप आम्हाला पाडू शकत नाही जोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत आहे तोपर्यंत हमको कोई गिरा नहीं सकता। आणि म्हणून आपल्या सर्वांचा आभार मानतो सर्वांना नतमस्तक होतो। 20 तारखेला सकाळी आपल्या अंगणात बॅटचं चिन्ह काढा। इळा पिळा जाऊ दे शेतकरी शेतमजुराचं राज्य येऊ दे असं लिहून ठेवा आणि मग मतदानाला जा अशी विनंती करतो। 5व्या नंबरचं बटन आहे बॅट माली चिन्ह आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं एकदा आभार मानतो आणि इथे 2 शब्द संपवतो। या ठिकाणी प्राण ठेवत उत्तर ठेवत संतो तुमच्या संतो लोकांचं काय राजे पब्लिक कमावून बच्चूभाऊ सरकारी जनता आहे आणि याचा 20 तारखेला तुम्हाला निकाल दिसेल। 20 तारखेला बच्चूभाऊ कुटुंबचा विजय हा पक्काच आहे। बच्चूभाऊ हे नाव कोणीही एका जाती धर्मासाठी नाही तर आजच्या धर्मीचं दाखवून घेतलं तर कोणीही समाजाचा अर्थ बच्चूभाऊच्या मागे जो जनता आहे हे आजच्या या विराट सभेनं कोणीही एका जातीचा लोक म्हणतात की बच्चूभाऊ सर्वसामान्याचा आहे व्यक्ती प्रत्यक्ष जे आहे ते आजच्या या धर्तीचं दाखवून घेतलं आणि ही धरती 20 तारखेला मतात परिवर्तन होऊन बच्चूभाऊचा राज्यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय होणार आहे। या सर्व गोरगरीब जनतेचा ही बच्चूभाऊ 5 वर्ष सतत सेवा करतात विकास करतात याचं हे जे जनतेचं विराट रूप आजच्या सभेच्या माध्यमातून दिसत आहे। हे नुसतं काही काळ्या घोड्यांनी किंवा पैशाने आणलेली जनता नसून बच्चूभाऊंवर प्रेम करणारी जनता आहे आणि हे सर्व तुम्हाला 20 तारखेला नक्की दिसेल हे मी आज तुम्हाला स्पष्ट करतो। महाराज म्हणतो तो कार्यक्रम मला काय राजवून काय हे गाणे म्हणते जबरदस्त काही मेहनत करायला लागली एवढा चालतो जनतेसाठी।
हा सर्व प्रयत्नकारी जनता आहे. 25 वर्ष झाले सतत बच्चू कडू या मतदारसंघात कार्य करत आहे. 25 वर्ष एवढी जनता टिकून कुणी ठेवत नाही. आणि या सर्व प्रशांत पाटील असो, अविनाश असो, काही सौदागर असो, या सर्व मंडळींनी जी मेहनत घेतली व या म्हणजे हळूहळू खराब म्हटलं भीमरायाला मांडणारी मंडळी आहे असं काही नाही आहे. इथं कोणी म्हणाल तर नुसतं हे भीमरायाला मांडणारी मंडळी नाही तर सर्व जाती धर्माची मंडळी आहे. हे कमावलं बच्चू कडून हे आज या कार्यक्रमातून दाखवून दिलं. आणि हळूबाई खराबचा जो कार्यक्रम आसेगाव झाला या सर्व धर्मीय समभाव आणि जो खरा अमरावती जिल्हा गाडगे बाबा तुकोजी महाराज डॉक्टर पंजाबराव देशमुख सुदाम काका देशमुखने घडवला ते आज स्वप्न बच्चू कडून पूर्ण केलं. या सभेच्या माध्यमातून हळूबाई खराच्या सभेच्या माध्यमातून आज खरा जो अमरावती जिल्ह्याचा वारसा आहे तो बच्चू कडू व या हळूबाई खराच्या कार्यक्रमातून खरा वारसा कोणत्याही जातीवादी किंवा कोणत्याही तारा माझा नाही तर खरा वारसा बच्चू कडू तुकोजी महाराज गाडगे महाराज पंजाबराव देशमुख सुदाम काका देशमुख या हळूबाई खराच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गर्दीच्या माध्यमातून आज बच्चू कडू ते दाखवून दिला की अमरावती जिल्ह्याचा वारसा फक्त बच्चू कडू आणि बच्चू कडूच्या विचाराची मंडळी चालू.